हिरण्यकशिपू हा राक्षसांचा राजा होता. त्याने भगवान शंकराची कडक तपश्चर्या केली. भगवान शंकर त्यांना प्रसन्न झाले. त्यांनी हिरण्यकशिपूला वर दिला की, हे राजा, तुला कोणत्याही शस्त्राने कोणत्याही माणसाकडून मरण येणार नाही. हा वर मिळाल्यावर हिरण्यकशिपू गर्विष्ठ व क्रूर बनला. त्याला वाटत होतं की तोच सर्वात शक्तिशाली आहे आणि सगळ्यांनी त्याचीच पूजा करावी. त्याने आपल्या राज्यात देवाचे नाव घेण्यास बंदी घातली. पण त्याचा मुलगा प्रल्हाद मात्र भगवान श्रीहरी विष्णूचा परमभक्त होता. तो सतत नारायण नारायण असा जप करत असे. हिरण्यकशिपूला ते अजिबात आवडत नसे. त्याने प्रल्हादाला कित्येक वेळा बजावलं की, खबरदार, पुन्हा देवाचे नाव घेतले तर. पण प्रल्हादाने श्रीहरी विष्णूची भक्ती काही सोडली नाही. त्याने नारायण नारायण हा जप सतत चालूच ठेवला. हिरण्यकशिपू खूप संतापला. हिरण्यकशिपूने त्याला ठार मारून टाकण्याचा निर्णय घेतला. हिरण्यकशिपूने प्रल्हादाला संपवण्यासाठी सैनिकांना आज्ञा केली की, या कार्ट्याला उंच डोंगराच्या कड्यावरून खाली खोल दरीत फेकून द्या. शिपायांनी तसे केले, पण प्रल्हाद काही घाबरला नाही. खाली कोसळत असताना सुद्धा तो नारायण नारायण जप करतच राहिला. भगवान श्रीहरी विष्णूने प्रल्हादाला अलगद झेलून घेतले आणि तो सुखरूप राहिला. त्याला कुठेही जखम झाली नाही. नारायण नारायण म्हणत तो राजवाड्यात परत आला. मग राजा हिरण्यकशिपूने मोठ्या कढईत उकळत्या तेलात प्रल्हादाला टाकायला सांगितले. पण जसेच प्रल्हाद त्या तेलात पडला, ते तेल थंडगार झाले आणि त्याला काहीच झालं नाही. तेव्हा क्रूर राजा हिरण्यकशिपू खूपच पिसाळला. राजा हिरण्यकशिपूने